तर मुलांनो, आज आपण काय शिकणार आहोत? इयत्ता 5वी मधलं आपलं युनिट 1 हे कंप्लीट झालेलं आहे. 1.1 ते 1.12 पर्यंत आपले सगळे चॅप्टर म्हणा किंवा पोएम झालेले आहेत. ग्रामरचा पोर्शन पण झालेला आहे. ह्याच्यात आपण मुलांनो युनिट 1 मधलं जे आहेत, युनिट 1 मधलं 1.1, 1.2, 1.3 आणि 1.4 ह्याच्यातले जे प्रश्न आहेत टेस्टच्या रूपात आपण सॉल्व्ह केलेले आहेत. तर मुलांनो, आज आपण शिकूया युनिट 1 मधलं 5 to 8 म्हणजे 1.5 पासून 1.8 पर्यंत जे काही आपण शिकलेलो आहोत. त्याच्यात कुठले कुठले होते? ही बिंगो नावाची पोएम होती, व्हॅनिशिंग सेंटेन्सेस होते, टॉकिंग अबाउट थिंग्स आणि सेंटेन्स रेस. हे जे चॅप्टर शिकलेलो आहोत आपण त्याच्याशी रिलेटेड आता आपल्याला एक छोटीशी टेस्ट सॉल्व्ह करायची आहे. चला तर मग तुम्ही रेडी आहात? चला आपण सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. बघा मुलांनो, इथे 4 स्टेप्स आहेत. पहिला आहे ऍक्टिव्हिटी आहे, गेम, टेस्ट आणि क्वेश्चन आन्सर. तर बघूया आपण ऍक्टिव्हिटी मध्ये काय दिलेलं आहे. बघा आपल्याला काय दिसते आहे मुलांनो, इथे रीड द क्वेश्चन अँड क्लिक ऑन द राईट आन्सर. आपल्याला प्रश्न वाचायचे आहेत, चित्र बघायचे आहेत आणि त्याचं योग्य ते उत्तर द्यायचं आहे. तर आपल्याला कोण दिसतो आहे चित्रामध्ये? बघा हा फार्मर दिसतोय. कोण दिसतोय? फार्मर म्हणजे शेतकरी दिसतोय, शेतात काम करणारा. तर बघा इथे काय दिलेलं आहे, फाइंड द वर्ड विथ करेक्ट स्पेलिंग. आपल्याला जो वर्ड आहे म्हणजे शब्द करेक्ट स्पेलिंग ओळखायची आहे. तर हा फार्मर आहे. आपल्याला पिक्चर मध्ये फार्मर दिसतोय मुलांना. तर सांगा पाहू फार्मरची स्पेलिंग काय आहे? आपल्याला ऑप्शन आहे बघा, FARMER फार्मर आहे आणि दुसरं ऑप्शन आहे आपलं FARMOR. तर दोघांचे प्रोनाउन्सिएशन मध्येच आणि स्पेलिंग मध्ये डिफरन्स आहे बघा. FARMER याला काय प्रोनाऊन्स करू आपण? फार्मर. आणि बघा हे FARMOR, हे काय झालं? फार मोर. ओचा साऊंड अ होतो. तर ह्याच्यातली करेक्ट स्पेलिंग कुठली आहे मुलांना? फार्मरची जी स्पेलिंग आहे ती जी आहे काय आहे? FARMER. तर आपलं उत्तर असेल फार्मरची ही जी पहिलं ऑप्शन आहे ते आहे. तर आपण आता मुलांना दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. फार्मरची स्पेलिंग. आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. बघा परत आपल्याला पिक्चर दिलेलं आहे. हे पिक्चर ओळखा पाहू कशाचं आहे? काय दिसतंय आपल्याला? एक स्कूल दिसते आहे आणि स्कूलमध्ये काय आहे मुलांना? गार्डन आहे. बघा फाइंड द वर्ड विथ द करेक्ट स्पेलिंग. तर याच्यात पण आपल्याला स्पेलिंग ओळखायचे आहेत, म्हणजे करेक्ट योग्य ती स्पेलिंग काय आहे. बघा इथे गार्डन आहे. आता बघा GARDAN काय आहे इथे? गार्डन. आणि GARDEN गार्डन. बघा इथे दोघांचा म्हणजे जे साऊंड किंवा प्रोनाउन्सिएशन आहे, उच्चार आहे ते सारखं आहे, पण गार्डनच्या स्पेलिंग मध्ये काय नाही येणार? बघा इथे काय आहे? GARDAN गार्डन. मग हे GARDEN गार्डन. गार्डनची स्पेलिंग काय आहे मुलांनो? योग्य काय आहे हे आपण पाठांतर पण करायला पाहिजे आणि आपल्याला लक्ष पण ठेवायला पाहिजे. इंग्रजीमध्ये कधी कधी उच्चार सारखे असतात पण स्पेलिंग काहीदा वेगळ्या असतात. तर गार्डनची स्पेलिंग आहे मुलांनो GARDEN. काय आहे? GARDEN म्हणजेच गार्डन. तर आपलं उत्तर असेल हे स्पेलिंग. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया मुलांना. बघा आपल्याला चित्र कशाचं दिसतो आहे? टेबल. आता टेबल मध्ये पण जे आहे TABLE टेबल आणि मग इथे दिलेलं आहे TABAL टेबल. तर बघा दोघांचं पण साऊंड काय आहे? उच्चार आहे सारखं, पण स्पेलिंग मध्ये मात्र काय आहे? डिफरन्स आहे. तर सांगा मला काय आहे टेबलची स्पेलिंग? काय येईल योग्य? TABLE येईल की TABAL येईल? मुलांना काय येईल उत्तर? हे असेल TABLE. काय आहे टेबलची स्पेलिंग? TABLE टेबल. बघूया आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. चौथ्या. बघा आता प्रश्न बदललेला आहे. आपल्याला प्रश्नात काय विचारलेलं आहे? रीड द क्वेश्चन अँड क्लिक ऑन द राईट आन्सर. आपल्याला मुलांना प्रश्न वाचायचा आहे आणि त्याचं उत्तर द्यायचं आहे. बघा द क्विक ब्राऊन फॉक्स हे आपलं आपण बिंगोच्या नंतरचं जे पोएम होती त्याच्यात आपण हे अभ्यासलेलं आहे, म्हणजे हे आपल्याला फास्ट बोलायचं होतं. बघा वाचा काय आहे? द क्विक ब्राउन फॉक्स जम्प्स ओव्हर अ लेझी. काय येईल? फॉग येईल की डॉग येईल? फॉग येईल की डॉग येईल मुलांनो? फाइंड द मिसिंग वर्ड. द क्विक ब्राउन फॉक्स जम्प्स ओव्हर अ लेझी. तुम्ही आठवा आपण काय पाहिलं होतं की आपण जेव्हा हे शिकत होतो तेव्हा काय होतं?
एक डॉगी खाली बसला होता आणि त्याच्या ओव्हर म्हणजे कोण करायचा, हा जो ब्राऊन फॉक्स आहे, ब्राऊन कलरचा कोल्हा होता, हा काय क्विक हे करायचा. आणि इथे काय बसला होता, डॉग. तर बघा, द क्विक ब्राऊन फॉक्स जम्प्स ओव्हर अ लेझी फॉग म्हणजे काय ते, FOG फॉग म्हणजे धुके, आणि DOG डॉग म्हणजे कुत्रा. तर लेझी कोण होता, फॉग म्हणू की डॉग म्हणू, तर ऑब्व्हियसली लेझी कोण असेल, डॉग. तर आपलं उत्तर काय असेल मुलांनो, अ क्विक ब्राऊन फॉक्स जम्प्स ओव्हर अ लेझी डॉग. उत्तर असेल लेझी डॉग. आता पुन्हा बघा, पुढच्या प्रश्नाकडे वळूया. द क्विक ब्राऊन डॅश जम्प्स ओव्हर अ लेझी डॉग. याच्या आधीच्या सेंटेन्स मध्येच आपण वाचलेलं आहे की द ब्राऊन काय होता, फॉक्स होता. फॉक्स वाचलेलं ना. द क्विक ब्राऊन फॉक्स जम्प्स ओव्हर अ लेझी डॉग. म्हणजे जो ब्राऊन कलरचा फॉक्स होता कोल्हा, त्यांनी कोणाच्या वरून जम्प केलेली होती, एक आळशी कुत्रा होता त्याच्यावरून, डॉग होता त्याच्या ओव्हर म्हणजे त्याच्यावरून जम्प केलेली होती. तर काय असेल, टायगरचा या सेंटेन्स मध्ये कुठेही उल्लेख केलेला नव्हता, तर टायगर त्याचं उत्तर नसणार आहे. तर काय असेल मुलांना त्याचं उत्तर, फॉक्स. तर काय होईल, द क्विक ब्राऊन फॉक्स. काय होईल, द क्विक ब्राऊन फॉक्स जम्प्स ओव्हर अ लेझी डॉग. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया मुलांना. बघा, द क्विक ब्राऊन फॉक्स जम्प्स डॅश अ लेझी डॉग. तर आता बघा काय येईल इथे, द क्विक ब्राऊन फॉक्स जम्प्स डॅश, ओव्हर येईल की स्लो येईल. आता बघा, द क्विक ब्राऊन फॉक्स म्हणजे जो ब्राऊन कलरचा कोल्हा होता, जम्प्स म्हणजे त्याने उडी मारली कोणावरून. जर वरून म्हणायचं असेल तर आपण ओव्हर शब्द वापरतो की स्लोली. ओव्हर म्हणजे काय, असं वरून. स्लोली म्हणजे काय, हळूहळू. तर ह्या क्विक ब्राऊन फॉक्सनी कोणाच्या वरून जम्प केली होती, डॉगच्या वरून. म्हणून काय येईल, द क्विक ब्राऊन फॉक्स जम्प्स ओव्हर अ लेझी डॉग. तर याचं उत्तर आहे ओव्हर. आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया मुलांना. फाइंड द मिसिंग वर्ड. बघा आता इथे काय येईल, द डॅश ब्राऊन फॉक्स जम्प्स ओव्हर अ लेझी डॉग. ऍट येईल की क्विक येईल. जो ब्राऊन फॉक्स होता तो फास्ट होता, मग त्यांनी कशी जम्प केली होती मुलांना, ऍट येईल की क्विक, क्विक जम्प केली होती. काय केली होती मुलांना, क्विक. तर काय येईल मुलांना, उत्तर असेल क्विक. आपण सेंटेन्स वाचूया, काय आहे, द क्विक ब्राऊन फॉक्स जम्प्स ओव्हर अ लेझी डॉग. तर इथे द च्या नंतर काय येईल, क्विक येईल. आता पुढचा प्रश्न बघूया मुलांना. बघा आपल्याला काय दिसते आहे, ऍपलचं दिसते आहे. आपण आता प्रश्न बदललेला आहे, याच्यात काय करायचंय, आपल्याला प्रश्न वाचून घ्यायचा आहे, रीडिंग करायची आहे. रीड द क्वेश्चन अँड क्लिक ऑन द राईट आन्सर. आता बघा इथे काय विचारलेलं आहे, फिलिंग द ब्लँक्स दिलेली आहे. फिल इन द ब्लँक्स विथ ए और एन ॲज अ रिक्वायर्ड. जिथे ए आणि एन ची, ज्या प्रश्नात ए ची रिक्वायर्ड आहे तिथे ए लिहायचं आहे, आणि ज्याच्यात एन लागतो आहे ते एन लिहायचं आहे. तर मुलांना प्रश्न वाचायच्या आधी मी तुम्हाला रिकॉल करते की आपण शिकलेलो आहोत ग्रामरचा पोर्शन. काय शिकलो होतो आपण, त्याच्यात आर्टिकल शिकलेलो आहोत. तर आर्टिकल किती आहेत मुलांना, 3 आर्टिकल्स आहेत, ए, एन आणि द. पण आता आपल्याला तुम्हाला 5व्या वर्गात फक्त 2च आर्टिकल्सचा अभ्यास करायचा आहे. कुठल्या कुठल्या, ए आणि एनचा. तर मुलांना बघा, ए आणि एन कधी लागते, एकदा तुम्हाला पुन्हा समजावून सांगते. जे वॉवेल्स असतात, वॉवेल्स मुलांना इंग्रजीमध्ये 5 वॉवेल्स आहेत. कुठल्या कुठल्या आहेत, ए, ई, आय, ओ, यू. कुठल्या आहेत मुलांना वॉवेल्स, बघा, ए, ई, आय, ओ, यू. हे काय आहेत मुलांना, हे आहेत वॉवेल्स. वॉवेल्स म्हणजेच काय, हे स्वर आहेत ज्या स्पेलिंग ए, ई, आय, ओ, यू नी सुरुवात होतात किंवा स्टार्ट होतात. त्याच्या समोर एन हा आर्टिकल लागतो. जसं बघा, अँट असेल, ए एन टी अँट, त्याच्या समोर एन अँट. आता ई आहे तर बघा, ई एल ई पी एच ए एन टी एलिफंट. एलिफंट असेल तर त्याच्या समोर लागेल एल एलिफंट, एन एलिफंट. आईस, आता आय आहे, आय पासून काय, आईस्क्रीम, ICE CRE AME. आईस्क्रीम मध्ये काय लागेल, एन आईस्क्रीम म्हणू आपण. मग आऊल, एन आऊल. अम्ब्रेला, अम्ब्रेलाच्या मध्ये यू नी स्टार्ट होते तर एन अम्ब्रेला. म्हणजे ज्या पण स्पेलिंग कशाने स्टार्ट होतात स्वरांनी, तर त्याच्या समोर एन लागतो. आणि बघा बाकीचे ए, ई, आय, ओ, यू हे सोडून, म्हणजे बाकीचे काय आहेत, बी, सी, डी, एफ, जी, एच, हे जे काय झेड पर्यंत हे 5 वगळता हे सगळे कॉन्सोनंट आहेत. कॉन्सोनंट म्हणजे मुलांना व्यंजन. तर व्यंजनाने जर किंवा कॉन्सोनंटनी स्पेलिंग स्टार्ट होत असेल तर त्याच्या समोर आपण लिहितो ए हा आर्टिकल लिहितो. जसं बॉल असेल,
बॉल, बॅग, कॅट, ठीक आहे, डॉल. तर याच्या समोर काय लागेल? ए हा आर्टिकल लागेल. अ बॉल, अ बॅग, अ कॅट, अ डॉल. ठीक आहे. पण जर या शब्दाने जर सुरू होत असेल तर तिथे आर्टिकल ॲन लागेल. तर मी तुम्हाला हे समजावून सांगितलेलं आहे, याच्या आधी पण शिकवलेलं आहे. तर आपले 4-5 जे क्वेश्चन असतील मुलांनो ते याच बेसवर आधारित असतील. आता ह्याच्यानंतर जे क्वेश्चन स्टार्ट होतील तर तुम्हाला आर्टिकल लावायचं आहे. ते मी समजावून सांगितलेलं आहे, त्याच्यानुसार आपण प्रश्न सोडवूया. तर बघा काय दिसतो आहे मुलांना आपल्याला इथे, देअर इज डॅश ऍपल ऑन द प्लेट. तर बघा देअर इज म्हणजे तिथे काय ठेवलेलं आहे? ऍपल ऑन द प्लेट. प्लेटमध्ये ऍपल ठेवलेला आहे. तर बघा आपल्याला कशाचा पिक्चर दिसतो आहे? ऍपल. तर ऍपलची स्पेलिंग बघा कशाने स्टार्ट झालेली आहे सांगा? APPLE. कशाने सुरुवात झालेली आहे? ए नी, म्हणजे स्वराने सुरू झालेली आहे. AEIOU. तर काय लागेल मुलांना इथे? ॲन आर्टिकल लागेल की ए लागेल? काय लागेल? देअर इज ॲन ऍपल ऑन द प्लेट. तर आपलं उत्तर असेल ॲन. ठीक आहे, समजलं? आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. आता मला सांगा, आता डॅड अँड आय कॉट डॅश बिग फिश. डॅड अँड आय कॉट म्हणजे मी आणि माझ्या वडिलांनी एक मोठी फिश पकडली. तर बघा बिग हे कॉन्सनंट पासून चालू झालेलं आहे. इथे कुठे स्वरापासून शब्द सुरू झालेला नाही. तर मग काय येईल इथे? अ बिग फिश. आर्टिकल कुठला येईल? अ. डॅड अँड आय कॉट अ बिग फिश म्हणजे आम्ही मोठं मासं पकडलेलं आहे. आता बघा पुढचं जे आहे मुलांना आपल्याला दिसतोय एलिफंटचं पिक्चर. याच्यात कुठलं आर्टिकल लागेल? आता एलिफंटची जी स्पेलिंग आहे मुलांना ती ई पासून सुरू झालेली आहे, म्हणजेच स्वरापासून सुरू झालेली आहे. काय येईल? अमर इज ड्रॉइंग अँड एलिफंट. काय येईल? ॲन. अमरने एलिफंटची ड्रॉइंग केलेली आहे. तर तिथे आर्टिकल येईल ॲन, कारण ते वॉवेल पासून सुरू झालेलं आहे. उत्तर असेल ॲन. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. आपल्याला दिसतेय मुलगी बॉल खेळताना दिसते. तर याच्यात पण आपल्याला आर्टिकल्सच लावायचं आहे. तर ऑप्शन मध्ये ॲन आणि अ आहे. तर बघा आपण प्रश्न वाचूया काय आहे. सीता इज प्लेइंग विथ डॅश अ बॉल. आता बघा सीता इज प्लेइंग विथ ॲन अ बॉल बोलू का आपण, की सीता इज प्लेइंग विथ अ बॉल? बघा हे काय कॉन्सनंट पासून झालेलं आहे. तर उत्तर काय असेल? सीता इज प्लेइंग विथ अ बॉल. ए हे आर्टिकल लागेल. बघा मुलांना आता पुढे बघूया आपण. आय नीड डॅश अम्ब्रेला. आय नीड डॅश अँड अम्ब्रेला. तर हे यू पासून सुरू झालेलं आहे. ठीक आहे, म्हणजे याची वॉवेल पासून सुरुवात झालेली आहे. ते काय येईल? आय नीड अँड अम्ब्रेला. अशा प्रकारे आपल्याला जे आहेत काय आर्टिकल्स आपल्याला अभ्यासायचे होते. तर मुलांना आर्टिकल्स विषयी प्रश्न झालेले आहेत. आता बघा पुढचा प्रश्न बदललेला आहे मुलांना. फिल इन द ब्लँक्स विथ एम इज आर. तर आपल्याला आता रिकाम्या जागा ज्या आहेत, फिलिंग द ब्लँक्स आहेत, त्या कोणत्या शब्दाने फिल करायच्या आहे? इज एम आर. बघा इज एम आर हे काय आहेत मुलांना? यांना हेल्पिंग वर्ब म्हणतात. यांना म्हणतात हेल्पिंग वर्ब. हे वर्बच्या आधी येतात. ठीक आहे, तर बघा एम हे हा जो वर्ड आहे हा नेहमी आयच्या सोबत येतो. आय एम. ठीक आहे, आणि इज जो असतो, इज हा सिंग्युलर पर्सन सोबत येतो. सिंग्युलर म्हणजे एक जो असेल त्याला आपण म्हणू एक वचनी. बघा आता ही इज म्हणू शकतो आपण, शी इज, इट इज, मग राम इज, मीना इज. तर कुठल्या नावासोबत किंवा त्याच्या प्रोनाउन सोबत म्हणजे सर्वनामासोबत काय येईल? इज येईल. मग बघा आर जो हा शब्द असतो मुलांना हा कशासोबत येतो? म्हणजे प्लुरल म्हणजे अनेक वचनी जे असतात प्रोनाउन, जसे प्रोनाउन म्हणजे सर्वनाम जे असतात, तर प्रोनाउन कुठले आहेत? अनेक वचनी. बघा आपण काय म्हणतो? दे, त्याच्यासोबत होईल दे आर, वी आर, यू आर. तर बघा दे, वी, यू जर असले तर त्यांच्यासोबत आर येईल. आयच्या सोबत नेहमी एम हा हेल्पिंग वर्ब येतो, आणि ही, शी, इट किंवा कोणाचं नाव असेल त्याच्यासोबत आर हा हेल्पिंग वर्ब येतो. तर आपल्याला या प्रश्नांमध्ये जे आता 4-5 प्रश्न येतील त्याच्यात आपल्याला हाच ऑप्शन असेल की आपल्याला जो हेल्पिंग वर्ब आहे तो जिथे रिक्वायर्ड आहे तो तिथे लावायचा आहे. आता बघा प्रश्न वाचूया. माय नेम डॅश रमेश. तर आपण काय म्हणू? माय नेम
आर म्हणू का? माय नेम आर रमेश. काय म्हणू आपण? व्हॉट इज युअर नेम असं विचारलं तर काय म्हणतो आपण? माय नेम इज रमेश. म्हणजे इज हा काय लागेल? हेल्पिंग वर्ब लागेल. म्हणजे माझं नाव, इज म्हणजे आहे, माझं नाव काय आहे? रमेश आहे. तर इथे जो हेल्पिंग वर्ब असेल तो इज हा लागेल. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. बघा इथे पण तेच आहे. आय डॅश 10 years old. तर बघा एम म्हणजे आहे, तर मी तुम्हाला आताच सांगितलं आहे की आयच्या सोबत नेहमी कुठला वर्ड येतो? एम येतो ना. आणि जसं आय एम 10 म्हणजे आय एम 10 years old. आता हॅव म्हणजे काय असते मुलांनो? असणे. जर आता म्हणेल माझ्याकडे 2 पेन आहेत, तर मी म्हणेल आय हॅव 2 पेन्स, आय हॅव 1 नोटबुक, आय हॅव चॉकलेट. जर माझ्याकडे कुठली वस्तू जर असेल तर त्याच्यासाठी आपण हॅव वापरतो. आणि मी तसा आहे असं जर बोलायचं असेल तर एम लागेल. तर इथे काय होईल? आय डॅश 10 years old. तर काय लागेल मुलांना? आय एम 10 years old. तर इथे जो हेल्पिंग वर्ब आहे तो एम हा लागेल. आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया मुलांना. दे डॅश सच अ लॉंग टेल्स. आता मी तुम्हाला सांगितलं, आता इथे हॅव आणि हॅज, इथे ऑप्शन आहे आपल्याला हॅव किंवा हॅज. तर बघा हॅव हॅज केव्हा लागतो? ही, शी, इट हे काय आहेत? हे प्रोनाउन आहेत, म्हणजे सर्वनाम आहे. म्हणजे एखाद्याचं आपल्याला नाव नाही घ्यायचं असेल, राम इज गोइंग टू स्कूल. आता राम हा नाव नाही घ्यायचं असेल तर आपण काय म्हणू? ही इज गोइंग टू स्कूल. म्हणजे रामच्या ठिकाणी आपण ही हा प्रोनाउन यूज केलं. रिया इज गोइंग टू स्विमिंग. आता रिया स्विमिंगला गेली, तर रियाच्या ठिकाणी तिच्या नावाच्या ठिकाणी शी वापरू शकतो. आता जसं असेल, म्हणजे एखाद्या कुत्र्याचं नाव असेल, रॉकी इज माय पेट. म्हणजे रॉकी हे एका कुत्र्याला नाव दिलेलं आहे, रॉकी इज माय पेट, म्हणजे तो माझा पाळीव प्राणी आहे. तर रॉकीच्या ठिकाणी काय वापरू शकतो? इट इज माय पेट. म्हणजे नामाच्या ठिकाणी जर आपण हे जे शब्द वापरतो याला प्रोनाउन म्हणतात, म्हणजे सर्वनाम म्हणतात. तर ह्या समोर काय येते? ही, शी, इट असेल तर हेल्पिंग वर्ब येतो इथे हॅज. ही हॅज, शी हॅज, ही हॅज येईल, शी हॅज, इट हॅज. आणि बघा आणि जर हे हॅव कोणासोबत येते? जसं आपण म्हणतो आय हॅव, कोणासोबत येईल? दे हॅव, दे हॅव, वी हॅव, याच्यासोबत येतो मुलांना हॅव, यू हॅव. तर बघा जो हॅव हा जो शब्द आहे तो आयच्या सोबत येतो, देच्या सोबत येतो, वी आणि यूच्या सोबत. आणि ही, शी, इट असेल तर ही हॅज, शी हॅज, इट हॅज. समजलं मुलांना? बघा मग इथे काय दिलेलं आहे? दे डॅश सच अ लॉंग टेल्स. मग काय येईल मुलांना? दे हॅज येईल का? नाही, मी आत्ताच तुम्हाला सांगितलंय ते फक्त ही, शी, इटच्या सोबत येतो. मग काय येईल? दे हॅव. काय हे? दे हॅव सच अ लॉंग टेल. दे हॅव सच अ लॉंग टेल म्हणजे त्यांना काय आहे? खूप मोठी शेपूट आहे. TAL म्हणजे टेल, त्याला एस लागलाय, म्हणजे अनेक वचनी आहे ना. दे म्हणजे ते, म्हणजे ते खूप सारे, एकापेक्षा जास्त लोक आहे. दे हॅव सच अ लॉंग टेल्स म्हणजे त्यांना लॉंग शेपूट आहे. लॉंग म्हणजे लांब. आता बघूया आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. बघा आता यू, हे तुम्हाला मागे पण सांगितलं मी, यू इज रिच असं येईल का? की यू आर रिच. काय येईल मुलांना? इथे काय लागेल? हेल्पिंग वर्ब. आता काय असेल? यू आर रिच म्हणजेच तू श्रीमंत आहे. इथे योग्य आहे आर. आता बघा इट डॅश विंग्स, तर इट हॅव येईल का? मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की हॅव किंवा हॅज, ही, शी, इटच्या सोबत हॅज येते. मग काय येईल? इट हॅज विंग्स म्हणजे त्याला पंख आहेत. आता बघा मुलांना पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. शी डॅश टू इट मँगो. तर काय येईल? शी लाईक टू इट मँगो येईल का? की शी लाईक्स टू इट मँगो? तर मुलांना इथे एस लागेल. शी, आपण थर्ड पर्सन विषयी बोलतो. शी लाईक्स टू इट मँगोज. आता बघूया आपण एक दुसरा प्रश्न. यू थिंक दे आर बर्ड्स. यू थिंक दे आर बर्ड्स. तर काय येईल? इथे डज येईल का? नाही. जर थर्ड पर्सन असलं असतं तिसऱ्या व्यक्तीविषयी तर इथे डज आलं असतं, पण यू म्हणजे दुसऱ्या सेकंड पर्सन विषयी बोलतो आपण. तर यू थिंक दे आर बर्ड्स तर काय येईल? इथे डू यू थिंक दे आर द बर्ड्स. तू त्याच्याविषयी विचार करतो का किती पक्षी आहेत? डू यू थिंक, तर इथे येईल डू.
आता बघा 20 नंबरचा प्रश्न आहे. डॅश शी इट. आता शी आहे म्हणजे थर्ड पर्सन आहे, तर काय येईल इथे? डज शी इट की डू शी इट? तर काय येईल मुलांना इथे उत्तर? डज शी इट. तर अशा प्रकारे मुलांना आपण काय केलेलं आहे, 20 प्रश्न जे आहेत ते आपण सॉल्व्ह केलेले आहेत. आता मुलांना आपण पुढच्या स्टेप्स कडे वळूया. बघा मुलांना, आपलं ऍक्टिव्हिटी ही पूर्ण झालेली आहे. आता आपण गेमद्वारे काय करूया, प्रश्नाचे उत्तर देऊया. तर मी इथे क्रिकेट हा गेम म्हणजे चूज केलेला आहे. तर याच्यात काय दिलेलं आहे आपल्याला, ही 4 बॉल्स दिलेली आहेत आणि हे मुलं आपल्याला बॅटिंग करताना दिसत आहेत. तर मुलांना हे जे 4 रंगाचे बॉल्स आहेत त्याच्यानेच काय दिलेले आहेत, हे ऑप्शन दिलेले आहेत आणि याच ऑप्शननी जो योग्य उत्तर आहे, जो योग्य पर्याय आहे, त्याला काय करायचंय, त्या बॉलला आपल्याला प्रेस करायचं आहे, म्हणजे तिथे बॉलिंग होईल आणि आपलं उत्तर, जर आपलं उत्तर बरोबर असेल तर काय होईल, क्रिकेटमध्ये काय मिळतात, रन्स मिळतात ना, आणि तुम्ही उत्तर दिली तर काय मिळेल तुम्हाला? तुम्हाला छान मार्क्स मिळतील. चला तर मग सुरुवात करूया. वी डॅश नो पेट. तर काय येईल? वी एम एम हे नेहमी आयच्या सोबत लागतो, हॅज ही शी इटच्या सोबत, आणि मग हॅव, आय हॅव, दे हॅव, वी हॅव याच्यासोबत, आणि आर जे हेल्पिंग वर्ब्स आहे हे दे, वी ह्याच्यासोबत लागतो, पण ते अकॉर्डिंग टू सेंटेन्स असतात. आता कुठल्या सेंटेन्सला काय लागेल, तर इथे वी आहे, वी डॅश नो पेट म्हणजे माझ्याकडे पेट नाहीये. पेट म्हणजे पाळीव प्राणी. तर काय म्हणू आपण? वी हॅव नो पेट म्हणजे माझ्याकडे पाळीव प्राणी नाहीये. तर उत्तर असेल हॅव. हॅव कुठल्या याच्याने दिलेला आहे? ग्रीन बॉलनी दिलेलं आहे. उत्तर आपलं बरोबर आहे. आता दुसरा प्रश्न आहे. अ फार्मर हॅड अ. फार्मरकडे काय होतं मुलांना? बिंगोची पोएम अभ्यासली आहे आपण. तर त्याच्यात काय होतं? अ फार्मर हॅड अ. डॉग होतं, बुल होतं, कॅट होतं की काऊ? काय होईल? अ फार्मर हॅड अ काय होतं मुलांना? डॉग. तर उत्तर आहे डॉग. ते रेड बॉलनी मी प्रेस करते आहे, बरोबर आहे. आता तिसरा प्रश्न बघा. ही डॅश टू वॉच मूव्ही म्हणजे त्याला मूव्ही म्हणजे पाहायला आवडते असं बोलायचं. तर काय येईल? हॅज येईल का? नाही. लाईक्स, इज आणि हॅव. तर काय येईल उत्तर? ही लाईक्स टू वॉच मूव्ही म्हणजे त्याला मूव्ही बघायला आवडते. तर लाईक्स कुठल्या बॉलने दिलेला आहे? ब्ल्यू. आता चौथ्या प्रश्नाकडे वळूया आपण. अ डॅश विथ थॉर्न्स. थॉर्न मीन्स काटे. जे असतात ना, फुलांच्या झाडांना काटे असतात त्यांना आपण थॉर्न म्हणजे काटे बोलू. तर काय येईल? पहिला बघा, मॅन विथ अ थॉर्न्स म्हणजे एक माणूस काट्यांसोबत आहे. अ हाऊस विथ अ थॉर्न घरासोबत काटे आहेत. आईस विथ अ थॉर्न्स म्हणजे बर्फासोबत काटे आहेत. अ फ्लावर विथ थॉर्न्स मुलांना गुलाबाच्या फुलाला काय असतात? काटे असतात. तर काय येईल? अ फ्लावर विथ अ थॉर्न्स. तर आपलं उत्तर बरोबर आहे. आता पाचव्या प्रश्नाकडे वळूया. अ डॅश अ ब्ल्यू कोट म्हणजे आय डॅश अ ब्ल्यू कोट म्हणजे माझ्याकडे ब्ल्यू कोट असं म्हणायचं. तर काय येईल? आय हॅज नाही. आय हॅव अ ब्ल्यू कोट मग आय आर, आय एम. सुटेबल काय आहे मुलांना उत्तर? इथे काय कुठला हेल्पिंग वर्ब लागेल? आपण म्हणू आय हॅव अ ब्ल्यू कोट म्हणजे माझ्याकडे निळ्या रंगाचा कोट आहे. तर उत्तर आहे हॅव. बघा सहावा प्रश्न आहे. द डॉग्स नेम वॉज. आता डॉग्स नेम वॉज बिंगो वाल्या पोएम मध्ये काय होतं? त्या डॉगीचं नाव काय होतं? आपण ती पोएम अभ्यासलेली आहे. मिंगो होतं, विंगो होतं, बिंगो की टिंगो काय होतं? द डॉग्स नेम वॉज बिंगो. तर आपण ग्रीन कलरच्या बॉलला प्रेस करूया. बघा आता सातवा प्रश्न आहे. ॲन डॅश मॅन हॅव स्पेक्स. तर काय येईल? आता ॲन इथे आर्टिकल आहे. आता ॲन चाइल्ड, ॲन ब्लॅक, ब्लॅक मॅन, ॲन ओल्ड मॅन, ॲन यंग मॅन काय येईल? ॲन इथे आर्टिकल ॲन लागले तर काय येईल? ॲन ओल्ड मॅन हॅव स्पेक्स. स्पेक्स मीन्स चष्मा. तर काय येईल तिथे? ओल्ड. तर ओल्ड आहे ग्रीन कलरनी. ॲन ओल्ड मॅन हॅव स्पेक्स. बघा आता देअर डॅश 5 शीप म्हणजे तिथे 5 मेंढ्या आहे. शीप म्हणजे मेंढ्या. देअर आर 5 शीप, देअर हॅव, देअर हॅज की देअर ॲम. तर सुटेबल काय आहे? हेल्पिंग वर्ब. देअर आर 5 शीप. तर आर रेड बॉलने दिलेला आहे तर आपलं उत्तर असेल देअर आर. बघा नववा आहे. अ डॅश रेड बुक काय येईल? इथे ऑप्शन मध्ये वाचूया. बिग आहे, ऍपल, नोज आणि राईप. तर बघा ऍपल हे फळाचं नाव आहे. नोज म्हणजे नाक, राईप म्हणजे पिकणे. पण याला सुटेबल काय येईल? अ
बिग रेड बुक म्हणजे एक मोठी पुस्तक. बिग म्हणजे मोठी. बिग आहे ती बुक कशी आहे? मोठी आणि लाल रंगाची आहे. तर उत्तर असेल बिग. तर हे कुठल्या बॉलनी? आपण रेड बॉलनी प्रेस करूया. आता शेवटचा प्रश्न आहे, पॅरिस डॅश अ लवली सिटी. काय येईल? पॅरिस लाईक अ लवली सिटी, पॅरिस आर लवली सिटी, पॅरिस एम अ लवली सिटी की पॅरिस इज अ लवली सिटी. कुठला हेल्पिंग वर्ब येईल मुलांनो? तर काय येईल? पॅरिस इज अ लवली सिटी. तर इज हे ऑप्शन कुठल्या याच्याने दिलेलं आहे? येल्लो बॉलनी. तर आपण येल्लो बॉल प्रेस करूया. तर हे झालेलं आहे आपल्या मुलांना. अशा प्रकारे काय केलं आहे आपण? गेम थ्रू काय केलेलं आहे? प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत.